चला सर्वांना गुड इव्हिनिंग. ओके, गुड इव्हिनिंग सर्वांना. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का, व्यवस्थित दिसतंय का? कमेंट करा पा सर्वांनी. हा, आज आपण मराठीसाठी सीटेट मराठीसाठी अध्यापन शास्त्राचे महत्वाचे 20 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर हे प्रिव्हियस इयरला प्रश्न विचारलेले आहेत. हा, सर्वांना ओके, सर्वांना गुड इव्हिनिंग. येतोय आवाज व्यवस्थित? ठीक आहे, चला मग सुरू करूया. एकूण हे 20 प्रश्न असतील. पहिला प्रश्न पहा तुमच्यामध्ये, भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय असतं? भाषेमध्ये आपण जे माइंड मॅपिंग करतो, माइंड मॅपिंग साठी आपण काही ऍक्टिव्हिटी करत असतो. तर हे माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे, मैदचे चित्र रेखाटणे, समजा चित्र रेखाटणे आहे असं ठिकाण म्हणा. ठीक आहे, चित्र रेखाटणे, कथा कवितेच्या आशयावरती आधारित चित्र रेखाटणे, विद्यार्थ्यांना साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून सादर करायला सांगणे, साहसिक उपक्रम. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जुळवण्यास सांगणे. आता माइंड मॅपिंगचा अर्थ नेमका काय होतो भाषेमधला म्हटल्या? ठीक आहे, भाषेमध्ये आपण माइंड मॅपिंगचा सुद्धा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी घेत असतो. एखादा प्रश्न सोडवण्यासाठी, एखादी कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी आपण काय करतो? माइंड मॅपिंगची एखादी ऍक्टिव्हिटी देत असतो. मग माइंड मॅपिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करायचंय? काय करायचं? चित्र रेखाटणे असेल, कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र रेखाटणे, विद्यार्थ्यांना साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून देणे, की विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जुळवण्यास सांगणे. तर बघा, माइंड मॅपिंग काय असतं? एखादा समजा आपण एखादी कन्सेप्ट देतो, एखादा शब्द देतो, कन्सेप्ट देतो आणि त्याच्यावर आधारित त्याच्याशी रिलेट असे काय शब्द असतील किंवा एखादी आयडिया असतील तर त्या ठिकाणी आपण काय करायचं? सादर करायला विद्यार्थ्यांना सांगत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करायला आणि त्याच्याशी सहसंबंध जुळवायला सांगत असतो. तुम्ही एखादी कल्पना विद्यार्थ्यांनी म्हणजे तयार केली, बरोबर, आणि मग तिचा सहसंबंध कशाशी आहे तर हे सांगणं म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? माइंड मॅपिंग असणार आहे. काय असणार आहे? माइंड मॅपिंग असणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे, माइंड मॅपिंग असतं. आता चित्र रेखाटणे म्हणजे माइंड मॅपिंग नसतं. इथं सुद्धा चित्र रेखाटणे म्हटलंय आणि इथं म्हटलंय साहसिक उपक्रमाचा आराखडा करणं म्हणजे काय? एक प्लॅनिंग करणं. एखादी आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची, समजा आपण ऍडव्हेंचर म्हणतो, तर ती आपल्याला करायची असेल त्यासाठी आपण हा आराखडा करतो, पण त्याला माइंड मॅपिंग म्हणत नाही. माइंड मॅपिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, प्रश्न पुढचा बघा. या ठिकाणी माइंड मॅपिंग म्हणजे काय असते? विचार असतील, संकल्पना असतील, माहिती किंवा कल्पना यांचे दृश्यात्मक आणि संज्ञानात्मक स्वरूपामध्ये सादरीकरण. म्हणजे दृश्यात्मक म्हणजे या ठिकाणी आपण ते प्रेझेंट करायचंय की कशा प्रकारे या ठिकाणी हे आपल्याला जे काही विचार आहेत ते विचार आपण व्यक्त करू शकतो, बरोबर. संज्ञानात्मक, कॉग्निटिव्ह आणि व्हिज्युअल याचे मुख्य उद्दिष्टे काय असतात? तर विचारांची मांडणी सुसूत्र करणं, जे काय तुमचे विचार आहेत, बरोबर, आपल्या कल्पना असतील त्याची मांडणी सुसूत्र करणं म्हणजे आपण ते माइंड मॅपिंगच्या माध्यमातून दाखवू शकतो. नंतर सर्जनशील विचारांना याच्या माध्यमातून चालना दिली जाते. माहितीचं स्मरण हे सुलभ केलं जातं माइंड मॅपिंगच्या माध्यमातून. म्हणजे समजा एखादी मोठी कन्सेप्ट आहे, मग ती कन्सेप्ट आपण माइंड मॅपिंगच्या माध्यमातून मांडली तर ते आपल्याला आठवणं सोपं जातं. जटिल विषयांचं सुलभीकरण करणं आणि निर्णय घेणं आणि नियोजन अधिक प्रभावी बनवणं, तर ही या ठिकाणी माइंड मॅपिंगची कन्सेप्ट आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्वाची ठरते? म्हणजे आपलं जे कम्युनिकेशन स्किल आहे, बरोबर, कम्युनिकेशन स्किल आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट ठरेल? बघा, पहिले काय आहे? स्पष्ट आणि योग्य उच्चारण. म्हणजे स्पष्ट आणि योग्य असं उच्चारण असायला पाहिजे. मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलायचं, मृदू संभाषण करायचं की अलंकारिक भाषेचा वापर करायचा. आपल्याला सगळ्यात महत्वाचं संभाषण कौशल्य करायचंय, बरोबर ना. कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी करायचं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब कोणती असते? तर लक्षात ठेवायचं, कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय असतं? बोलणं असतं, बरोबर ना. बोलणं आपण म्हणजे लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना, अरे तो खूप चांगल्या प्रकारे बोलतोय. मग चांगल्या प्रकारे बोलणं म्हणजे स्पष्ट आणि योग्य उच्चारण असेल का?
म्हणजे समजा मी म्हटलं की मी एखादा जे उच्चारण जे प्रोनाउन्सिएशन आहे ते योग्य केलं आणि स्पष्ट केलं, तर आपण त्याला म्हणणार की त्याच्यापाशी एक चांगल्या प्रकारचं बोलणं आहे किंवा त्याच्यापाशी एक वक्तृत्व स्किल आहे. आपण काय म्हणतो की त्याचं वक्तृत्व चांगलं आहे. मग लक्षात ठेवा किंवा त्याचं बोलणं योग्य आहे. तर याचा अर्थ असा असतो की लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो काय मसुदा असतो, म्हणजे काय मसुदा म्हणजे काय, थोडक्यात इथं मुद्दा, बरोबर ना, जो काय समजा मुद्दा असेल तो मुद्दा आणि त्यानंतर जी परिस्थिती आहे ती सिच्युएशन आहे त्याप्रमाणे या ठिकाणी बोलता आलं पाहिजे. तर त्यालाच आपण काय म्हणणार, तुमच्यामध्ये संभाषण कौशल्याचा विकास झाला. उगाच पाठांतर करून आपल्याला स्पष्ट उच्चार करता येतील, मग त्याला आपण या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल म्हणणार का, तर त्यालाच कम्युनिकेशन स्किल असं म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा की तुमचा जो काय मुद्दा असेल, जो काय पॉइंट असेल, त्याच्यावरती तुम्हाला कधी एखादा पॉइंट दिला त्या पॉइंटवरती बोलता आलं पाहिजे आणि सिच्युएशन अनुसार, कशी सिच्युएशन आहे त्या अनुसार बोलता आलं पाहिजे. तर हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असतं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे सगळ्यात महत्वाचं. ऑप्शन क्रमांक बी. इथं म्हणले मृदू संभाषण म्हणजे उगाच मवाळ बोलणं म्हणजे या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल आहे का नाही, किंवा अलंकारिक भाषा, उगाच काही अलंकारिक भाषा वापरणं नाही. तर लक्षात ठेवायचं किंवा स्पष्ट आणि योग्य उच्चारण हे महत्वाचे, परंतु मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणं. म्हणून लक्षात ठेवा की बरेच जण असे असतात की या ठिकाणी त्यांचा स्पष्ट उच्चार नसेल व योग्य उच्चारण नसेल, परंतु त्यांच्यामध्ये योग्य परिस्थितीप्रमाणे आणि मुद्द्यानुसार बोलण्याचे स्किल असते आणि त्याला आपण म्हणतो की याच्यापाशी संभाषणाचं चांगलं कौशल्य आहे. लक्षात आलं, ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, प्रश्न पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 3. हा, समजतंय ना, बघा विचार करून उत्तर द्या. विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी काय करायची, विद्यार्थ्यांची भाषा शिक्षणामधील काय करायची, प्रगती पाहायची. तर ते पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल, सगळ्यात महत्वाचा पुरावा कोणता, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, भाषेचं कौशल्य बघायचंय. बरोबर, भाषा शिक्षणातील प्रगती पाहायची. भाषा शिक्षणामध्ये प्रगती कशा प्रकारची आहे. पहिला म्हटलंय की चाचणीमध्ये मिळालेलं गुण, म्हणजे चाचणीमध्ये जे काय गुण मिळालेले आहेत तर त्याच्या माध्यमातून. नंतर विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक आणि लिखित भाषा, म्हणजे विद्यार्थ्यांनी जी एखाद्या म्हणजे लिहिण्याच्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये जी काय भाषा लिखित आहे, नंतर बोलण्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जी काय मौखिक भाषा आहे तो एक पुरावा असेल. राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम समजून घेतला म्हणजे भाषेमध्ये प्रगती झाली. भाषेचे उद्दिष्ट आणि साध्य जाणून घेतलं म्हणजे भाषेची प्रगती झाली. काय येईल, तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांनी जी मौखिक भाषा वापरली, बरोबर ना, वक्तृत्व केलं किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी मौखिक भाषा जी वापरली. त्यानंतर जी काही लिखित भाषा लिहून ठेवली असेल त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्याच गोष्टी तपासता येतात. जसं की आपल्याला मौखिक भाषेमध्ये त्याचं अभिव्यक्त तो कशा प्रकारे होतो, स्वतःला कशा प्रकारे व्यक्त करू शकतो, लिखित भाषेमध्ये तो कशा प्रकारे व्यक्त करतोय, कशा प्रकारे तो आपल्याला या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतोय. तर हे सगळ्यात महत्वाचे पुरावे आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याची प्रगती झालेली आहे किंवा नाही तर हे तपासू शकतो. बरोबर, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. आता इथं काय म्हटलंय, चाचणीमध्ये मिळालेले गुण, तर गुणांच्या माध्यमातून आपण नाही तपासू शकत. राष्ट्रीय अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम फक्त समजला तर हे विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट नाहीच मुळात. ठीक आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम समजून घेणं हे विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट नाही. आणि भाषेची उद्दिष्ट आणि साध्य जाणून घेणं विद्यार्थ्याला या ठिकाणी डायरेक्टली आपण कधीच सांगत नाही, बरोबर ना, हे शिक्षकासाठी असतं, विद्यार्थ्यासाठी हे नाही. किंवा या ठिकाणी हे त्याला समजलं म्हणजे त्याची भाषेची प्रगती झाली असंही होत नाही. ठीक आहे, चल प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती बाब ही उत्पादक अभिगमाची म्हणजे प्रोडक्ट अप्रोचची निष्पत्ती नाही. उत्पादक अभिगम, आता आपलं अप्रोच दोन प्रकारचे असतात, बरोबर, एक रिसेप्टिव्ह, ठीक आहे, एक त्याला आपण काय म्हणतो, ग्रहणात्मक म्हणतो. काय म्हणतो, ग्रहणात्मक. आणि दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे या ठिकाणी हा पहिला आणि दुसरा म्हणजे हा उत्पादक. ठीक आहे, उत्पादक. आता लक्षात ठेवायचं की ग्रहणात्मक मध्ये काय येणार, ग्रहणात्मक म्हणजे आपण जे ग्रहण करतो म्हणजे माहिती मिळवण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी आपण जे ग्रहण करतो. मग ग्रहण कशाच्या माध्यमातून माहिती आपल्याला मिळवता येते, तर आपलं या ठिकाणी काय असतं, वाचन असतं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वाचनानंतर आपलं काय असतं, श्रवण असतं. या दोन कौशल्यांच्या माध्यमातून आपण काय करत असतो, ग्रहण करून माहिती मिळवत असतो. आणि मग या दोघांना आपण वाचन आणि श्रवणला आपण काय म्हणतो, ग्रहणात्मक कौशल्य. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही वाचनाच्या म्हणजे शब्द एखाद्याचे ऐकले, एखाद्याचं वाचन केलं तर याच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल,
रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणात्मक अभिगम याला आपण म्हणू शकतो, ते तुम्हाला निष्पत्ती मिळवता येईल. आता या ठिकाणी उत्पादक मध्ये काय येणार आहे, तर पहिल्यात सगळ्यात महत्वाचं उत्पादक म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण अभिव्यक्त करतो, स्वतःचे मत अभिव्यक्त करतो, दुसऱ्यांसाठी देत असतो, आपली मतं व्यक्त करतो. मग त्याच्यामध्ये तुमचं पहिलं काय येणार, लेखन करा. लेखनाच्या माध्यमातून आपण अभिव्यक्त होतो. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आपलं भाषण असतं. मग या भाषण आणि लेखनाच्या माध्यमातून आपली मतं अभिव्यक्त करणं किंवा याच्या माध्यमातून विचार व्यक्त करणं म्हणजेच उत्पादक अभिगम आहे. आता इथं प्रश्न काय विचारलाय की उत्पादक अभिगमाची निष्पत्ती कोणती नाही. ठीक आहे, पहिलं काय म्हटलंय बघा, ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित असते. आता बघा या ठिकाणी शिक्षक केंद्रित असेल का, काय असतं की संपूर्णपणे काय पास शिक्षक केंद्रित म्हणजे उत्पादक म्हटलं. आता उत्पादक म्हटलं तर बघा, आता हे तुमचं उत्पादक कौशल्य झाले. ठीक आहे, लेखन आणि इथं काय म्हटलं, भाषण म्हटलं की तुम्ही त्याच्यामधून काय करणार, काहीतरी प्रोडक्शन करणार. आता ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित आहे. आता उत्पादक म्हटलं की एक शिक्षक म्हणून आपल्याला काय करावं लागेल की तशा प्रकारची कौशल्य त्यांच्यामध्ये पण डेव्हलप करावी लागेल. बरोबर, म्हणजे शिक्षक म्हणून त्याप्रमाणे ते चालेल. बरोबर, म्हणजे या ठिकाणी काय असेल, ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित असेल. ठीक आहे, कुलदीप लोखंडे सर तुम्ही नवीन आहेत. ठीक आहे, काही अडचण नाही, वेलकम. नंतर ती वर्तन प्रतिकृतीवरती आधारित असेल. म्हणजे तुम्ही जसं करणार, तुम्ही म्हणजे जसं वागणार तसं तुम्ही दाखवता म्हणजे तुमच्या थोडक्यात तुमच्याकडून काय येते, उत्पादन होते, तुमचं अभिव्यक्त त्या ठिकाणी होते. म्हणजे हे सुद्धा काय झालं, तुमचं या ठिकाणी उत्पादक अभिगमाची निष्पत्ती आली. तिचं बत हा दर्जेदार उत्पादनावरती असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्पादनच काढायचंय, बरोबर ना. म्हणजे त्यासाठी तुमची सगळी कौशल्य चांगल्या प्रकारे डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही दर्जेदार उत्पादनावरती या ठिकाणी काय देणार, भर देणार. परंतु इथं काय म्हटलंय बघा, ती उत्पादनावरती आणि का कल्पना निर्मितीवरती केंद्रित असते. हा, आता उत्पादनावरती असते मान्य, परंतु कल्पना निर्मित काय, फक्त कल्पना करून त्याच्यावरती ज्या ठिकाणी ती म्हणजे डिपेंड असेल का, तर अजिबात नाही. कल्पना निर्मित केंद्रित या ठिकाणी असते जे म्हटलं ते चुकीचं आहे. बरोबर ना, तुम्ही रिअल मध्ये त्या गोष्टी या ठिकाणी काय सांगितलं पाहिजे, वास्तववादी असायला पाहिजे. कल्पना निर्मित केंद्रित आहे ते या ठिकाणी पा चुकीचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की उत्पादक अभिगमाची निष्पत्ती कोणती नसेल, ही उत्पादनावर आहे, परंतु ही कल्पना निर्मित केंद्रित जे आहे तर ती या ठिकाणी नाही. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी. तर लक्षात आलं की लेखन आणि भाषण मग तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला व्यक्त करणं म्हणजेच थोडक्यात उत्पादक अभिगम, आणि जे तुम्ही ग्रहण करता ते तुमचं ग्रहणात्मक आलं. ठीक आहे, मग इथं जर समजा ग्रहणात्मक अभिगम म्हटलं तर मग लक्षात ठेवायचं की ग्रहणात्मकतेच्या बाबीच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्या उत्पाद्या निष्पत्ती असतील, आणि जे नसेल ते या ठिकाणी तुमचं त्याचं उत्तर असेल. लक्षात आलं. हा, लेखन भाषा. ओके, प्रश्न पुढचा बघा, प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. आता प्रत्येक भाषा कोणती असेल, मग तुमची या ठिकाणी बघा इंग्रजी असेल. ठीक आहे, इंग्रजी भाषा असेल किंवा या ठिकाणी तुमची मराठी भाषा असेल किंवा या ठिकाणी तुमची हिंदी भाषा असेल किंवा कोणतीही भाषा असेल, म्हणजे कोणतीही म्हणजे त्या ठिकाणी उर्दू, बंगाली, तमिळ कोणतीही भाषा असेल. ठीक आहे, आता आपण या भाषेच्या संदर्भात बोलतोय. ठीक आहे, मग कोणती असेल ती, तर प्रत्येक भाषेचं स्वतःचं, प्रत्येक भाषेचं काय असतं, स्वतःचं आणि टिंब प्रकारचं एक व्याकरण असतं. प्रत्येक भाषेला एक व्याकरण असतं, ग्रामर असतं. बरोबर, नियमबद्ध, राज्य शासन ठरवलं त्याप्रमाणे, केंद्र शासनाप्रमाणे की लिपिबद्ध. तर काय असणार आहे, तर कोणतीही भाषा असू द्या तर त्या भाषेकडे एक स्वतःचं आणि नियमानुसार म्हणजे रूल्स बेस्ड, ठीक आहे, नियमानुसार एक काय असतं, व्याकरण असतं. ते राज्य शासनाप्रमाणे नसतं, केंद्र शासनाप्रमाणे नसतं किंवा लिपिबद्ध नसतं, तर ते एक काय असतं पण नियमावर आधारित असतं. प्रत्येक व्याकरणाला काय असतात पण स्वतःचे नियम असतात आणि ते प्रत्येक भाषेसाठी पण लागू आहे. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 6. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात, भाषा आत्मसात, ठीक आहे, ऍक्वायर करण्याच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणती बाब ही सामाजिक अनन्य क्रिया सिद्धांतावरती आधारित आहे. सोशल, बरोबर ना, सोशल कन्स्ट्रक्ट किंवा ठिकाणी आपण म्हणू सोशल इंटरॅक्शन. सोशल इंटरॅक्शन अनन्य क्रिया म्हणजे पहा सोशल इंटरॅक्शन यावरती आधारित आहे. वैगोत्स्कीचा सिद्धांत याच्यामध्ये आलेला आहे पहा. बरोबर, सामाजिक अनन्य क्रिया सिद्धांतावरती आधारित आहे. पहिलं काय म्हटलंय बघा, भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवरती घेऊन जाणं. भाषा जे शिकतात त्यांना अधिक क्लिष्ट पातळीवरती घेऊन जाणं म्हणजे अवघड पातळीवरती घेऊन जाणं असं म्हटलंय.
आता भाषा आत्मसात करणं म्हटले आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक अनन्य क्रिया म्हटले. मग अवघड पातळीवरती घेऊन जाणं या ठिकाणी करेक्ट येईल का? तर अजिबात नाही. अवघड पातळीवरती घेऊन जाणं करेक्ट नाही येणार. पुढं अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावरती भर दिला तर भाषा शिकता येते. म्हणजे काय म्हटलंय की अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन, म्हणजे अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्याचा आधार घेतला आणि शिक्षणावरती भर दिला तर या ठिकाणी भाषा काय करता येते? शिकता येते असं म्हटलंय. अभ्यासक्रमाला व्यापून टाकून असं म्हटलं त्यामध्ये चुकीचं येईल. इथं आपल्याला सामाजिक अनन्य क्रियेच्या संदर्भात आपण विचार करतोय. पुढं अनुकरण आणि प्रबलीकरण, म्हणजे लक्षात ठेवायचा इनेट आणि काय करणं? प्रबलीकरण. प्रबलीकरण म्हणजे काय? रिइन्फोर्समेंट करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. आणि इथं म्हटलंय भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. आता लक्षात ठेवायचं सामाजिक इंटरॅक्शन म्हटलं की इतरांसोबत येणार, दुसऱ्यांसोबत येणार. मग याच्यामध्ये बघा इतरांशी संभाषण करण्याची काय असले पाहिजे? संधी दिली पाहिजे. तर हे या ठिकाणी काय आहे? अनन्य क्रिया, सामाजिक अनन्य क्रियाशी संदर्भात योग्य असं विधान आहे. इथं प्रबलीकरण आलं. प्रबलीकरण करणं म्हणजे या ठिकाणी जसं स्किनरने सांगितलं की त्या ठिकाणी काय करायचं? मुलांना आपण बक्षीस वगैरे द्यायची, रिइन्फोर्समेंट करायचं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल त्याच्यावरती या ठिकाणी संधी दिली तर भाषा शिकता येते का? तर अजिबात नाही. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी सगळ्यात करेक्ट आहे. तुमची भाषा आत्मसात करणं आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक अनन्य क्रियेच्या संदर्भामध्ये. ओके, चला प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 6. बघा, एक पाठ वाचल्यानंतर एक पाठ वाचून झाला. ठीक आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना गट कार्यासाठी काय करते? विभागते. एक गट पाठातील आशय लिहितो. एक गट काय करतोय? पाठातला आशय लिहितो. दुसरा गट मानसिक आराखडा म्हणजे या ठिकाणी ब्रेन स्टॉर्मिंग. तर एक गट पाठातील मुख्य पात्रांचे चित्रवृक्ष काढतो. चित्रवृक्ष म्हणजे या ठिकाणी माइंड मॅपिंग. बरोबर ना? काय? माइंड मॅपिंग. तर एक दुसरा गट पाठांचा सारांश लिहितो. बघा आता काय होतंय, या ठिकाणी एक पाठ वाचला, बरोबर, एका पाठाचं अध्ययन झालं. अध्ययन झाल्यानंतर गट कार्य करायचे, ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची. त्यासाठी जे काही वर्गामध्ये विद्यार्थी आहेत ती वेगवेगळ्या गटामध्ये आपण विभागले. तर त्याच्यामध्ये एक जो गट आहे तो काय करणार आहे? बघा, एक जो गट आहे तो आशय लिहिल. काय करेल? त्या पाठाचा आशय लिहिल. ठीक आहे. दुसरा गट या ठिकाणी काय करेल? ब्रेन स्टॉर्मिंग करेल. ठीक आहे. स्टॉर्मिंग लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा एक गट आहे तो या ठिकाणी माइंड मॅपिंग करेल, म्हणजे लक्षात ठेवा चित्रवृक्ष करेल, माइंड मॅपिंग करणार आहे. आणि दुसरा गट काय करेल? सारांश लिहिल. काय करेल? सारांश लिहिल. आता या ठिकाणी काय विचारले आपल्याला की हा उपक्रम काय आहे? बरोबर, एक आशय लिहिल, एक ब्रेन स्टॉर्मिंग करेल, माइंड मॅपिंग करेल आणि एक सारांश लिहिल. विविध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवेल का? हा जो उपक्रम आहे, विविध विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात, त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवेल. वर्गामध्ये गोंधळ निर्माण करेल का? गोंधळ निर्माण करणार नाही. लक्षात ठेवा, उपक्रम तुमचा असेल त्यावेळेस कोणताही गोंधळ पण निर्माण होत नाही. त्यानंतर शिक्षकांना त्यांना मदत करणं अवघड जाणार आणि त्यांना परिस्थितीवरती नियंत्रण ठेवता येणार नाही. हे जे म्हटलंय शिक्षकाचा हा जो काही विचार हाच मुळात चुकीचा आहे. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस ग्रुप ऍक्टिव्हिटी केली जाते त्यातून कुठल्या प्रकारचा गोंधळ नसतो, कुठल्या प्रकारचं नियंत्रण ठेवण्याची गरज नसते. सगळे विद्यार्थी बरोबर ऍक्टिव्हिटी करत असतात. इथं म्हटलं वेळेचा अपव्यय असेल का? अजिबात नाही. ऑप्शन क्रमांक 1, प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतील आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ही वेगळी असेल आणि ती भागवण्याचं काम या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी करेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. नोटिफिकेशन कधी येईल त्याबद्दल आपण सध्या कुठलीही चर्चा करत नाही. आपण शांतपणे सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला वेळ आहे, नोटिफिकेशन यायची आहे, त्यावेळेस ती नक्की येईल. त्याच्यामध्ये उगाच आपला वेळ घालवू नका, कारण कन्सेप्ट तुम्ही समजून घेतला की परीक्षा तुमची उद्या जरी म्हटलं तरी तुम्ही परीक्षा उद्या द्यायला तयार आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, समजून घेण्यावरती भर द्या. परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर मग कोणाला काहीही कळत नाही. ठीक आहे. त्यामुळं पाठीमागचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज बघून घ्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, त्याचा फायदा तुम्हाला होईल. परीक्षा ही होणारच आहे. ठीक आहे. परीक्षा होईल, फक्त आता कधी होईल ते मात्र अजून कोणाला माहिती नाही. आता बहुतेक मला असं वाटतं की सीटेट त्या संदर्भात नोटिफिकेशन काढू शकतो या म्हणजे सोमवारच्या नंतर असं मला वाटतंय. या ठिकाणी काढू शकतात. आता बऱ्याच वेळेस असं मला वाटलं की आता काढेल तसं काढेल, अजून तसं काय झालं नाही. म्हणजे काय होतं, हे जे काही युट्यूबला वगैरे बातम्या वगैरे येतात त्या सगळ्याच खरं असतील असं नाही, कारण सीटेट कडे वेगळी बरीच काम आहेत. त्याच्यामुळं थोडंसं परीक्षेच्या बाबतीमध्ये थोडंसं अनिश्चित आहे यावेळेस.
वाचन कौशल्याची चाचणी करत असताना भाषा शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती सर्वात जास्त भर दिला पाहिजे? बघा आता काय करायचंय, वाचन कौशल्याची चाचणी करतोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाचन जे काही रिडिंग स्किल आहे ते त्याची तपासणी करतोय आपण, बरोबर. मग या ठिकाणी कोणत्या गोष्टीवरती सर्वात जास्त भर दिला पाहिजे, बरोबर की नाही? चढ उतारासह वाचन म्हणजे चढ उतारासह वाचन करणं, नंतर इथे विरामचिन्हांचा वापर करून वाचन करणं, योग्य उच्चारासह वाचन करणं की समजून वाचन करणं. मग लक्षात ठेवायचं, तुमचं श्रवण असेल, ठीक आहे, तुमचं वाचन असेल, तुमचं भाषण असेल, तुमचं लिहिणं असेल, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आपण काय म्हणतो हायर लेवलचं स्किल कोणतं असतं ते माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस काय करता, श्रवण करणं, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं आकलन असतं. त्यानंतर तुमचं या ठिकाणी समज महत्वाची असते, ठीक आहे. श्रवणामधून तुम्ही ज्यावेळेस काय करता श्रवण, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस वाचन करता, वाचनामध्ये सुद्धा तुमचं काय असतं आकलन असणं, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं समज असते. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस भाषण करता, भाषणामध्ये तुमची सगळ्यात महत्वाचं विचार अभिव्यक्ती महत्वाची असते. लक्षात ठेवा, विचार अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही जर तुमचे विचार अभिव्यक्त करू शकत असाल व्यवस्थित तर तुमच्यामध्ये भाषण आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मुद्देसूद बोलणं या ठिकाणी महत्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर परिस्थिती अनुसार बोलणं महत्वाचं आहे. परिस्थिती तुमची कशी आहे त्या अनुसार या ठिकाणी बोलायला आलं पाहिजे, बरोबर. परिस्थिती अनुसार बोलणं हे तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि लेखनामध्ये सुद्धा या ठिकाणी तेच आहे की या ठिकाणी तुम्हाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे, तुमचे अभिव्यक्ती महत्वाची, तुमचे विचार व्यक्त करता आले पाहिजे, बरोबर. हे सगळं या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये चढ उताराचं वाचा आलं म्हणजे तुम्हाला वाचन आलं असं नाही, विराम चिन्हांचा वापर केला म्हणजे तुम्हाला वाचा येते असं नाही, योग्य उच्चारासह तुम्हाला बोलता आलं, लिहिता आलं, वाचता आलं म्हणजे वाचन नाही किंवा ते स्किल नाही. तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही समजून वाचन करणं, आकलन होणं या ठिकाणी महत्वाचं असतं, ठीक आहे. समजून वाचन, लक्षात आलं. आपण काय म्हणतो त्याला वाचन येते म्हणजे थोडक्यात आपण 4-5 ओळींचा एखादा उतारा दिला तर तो उतारा वाचल्यानंतर त्याला समजला पाहिजे, त्याला आकलन झालं पाहिजे. त्याच्यावर आधारित काहीही आपण प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तर जर त्याला देता येत असतील तर त्याचं वाचन कौशल्य विकसित झालंय असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. वाचन म्हणजे फक्त आणि फक्त एखाद्या शब्दांचा उच्चार नसतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. प्रश्न 9 क्रमांकाचा आहे बघा. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करायला सांगते. काय करते बघा, भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेले जे काय मुलं असतील त्यांना एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करायला सांगते. असे करायला सांगणे म्हणजे काय, ते सांगितलं बाबा चला तुम्हाला पावसाळी दिवस याच्या तुमचा अनुभव काय आहे ते कथन करा, किंवा तुम्ही शाळेतून घरी जाताना किंवा घरून तुम्ही शाळेमध्ये येताना एखादा प्रसंग घडला असेल त्याबद्दल तुम्ही बोला, ठीक आहे. तुमच्या आईबद्दल बोला किंवा झाडाबद्दल बोला, म्हणजे काही असेल त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला उठवून लगेच बोलायला सांगितलं. तर मग असं आपण करतो म्हणजे काय करतो, मूल अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करायला आपण सांगतोय का, अजिबात नाही. पुढं मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करणे म्हणजे जी काही मौखिक म्हणजे तोंडी विचार मांडण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ करणं. गैरशिस्त निर्माण करायला करतोय का, अजिबात नाही. पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणार वैताग गाजवायचा म्हणून का, नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मुलांचे मौखिक विचार, सगळ्यात महत्वाचं काय, मौखिक विचार किंवा या ठिकाणी जी अभिव्यक्ती आहे तो कशा प्रकारे प्रेझेंट करतोय. लक्षात ठेवा, मांडणी म्हणजे थोडक्यात प्रेझेंट करणं, त्याची जी ॲबिलिटी आहे विचार व्यक्त करण्याची, आपले विचार मांडण्याची, म्हणजे तो सुसंगतपणे बोलतोय का, योग्य ठिकाणी योग्य वाक्यांचा योग्य शब्दांचा उच्चार करतोय का, ते थोडक्यात आपण विचार योग्य ठिकाणी उदाहरण दाखल्यासह मांडतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी किंवा त्याला त्याच्यामध्ये क्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम केले जातात. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक बी, ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 10.
मजकुरातील अवघड शब्दांच्या बाबतीत शिक्षिका काय करते बघा, अवघड शब्द आहेत, आता मजकुरामध्ये असे अवघड शब्द येतात, ठीक आहे, त्यांच्या बाबतीत शिक्षिका अगोदर शब्दांना मातृभाषेमध्ये भाषांतरित करते, म्हणजे शब्दांना ट्रान्सलेट करते. नंतर मुलांना ती पाठ करायला लावते. काय करते, मुलं पाठ करायला सांगते. या शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धत वापरतात बघा. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पहिलं काय आलं की तुम्ही काय करायचं, भाषांतर करायचं. लक्षात ठेवायचं या काही आपल्या पद्धती आहेत तर त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे आणि नंतर या ठिकाणी पाठ करणं. मग हे कोणत्या पद्धतीमध्ये असतं, भाषांतर आणि या ठिकाणी पाठ करणं. कोणती मेथड असते तर ही असते व्याकरण भाषांतर पद्धती, म्हणजे लक्षात ठेवायचं ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर ग्रामर ट्रान्सलेशन मेथड या पद्धतीमध्ये या ठिकाणी जे शब्द असतात, जे वाक्य असतात ते मातृभाषेमध्ये भाषांतरित केले जातात. व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि ट्रान्सलेट करून या ठिकाणी ते शब्द किंवा नियम असतील याच्यामधले तर ते पाठ करायला लावले जातात. लक्षात आलं. तर ही व्याकरण भाषांतर पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. थेट पद्धतीमध्ये मातृभाषेचा कुठल्या प्रकारचा वापर केला जात नाही. लक्षात ठेवायचं मातृभाषेला स्थारा नसतो, म्हणजे इथं कुठल्या प्रकारचा मातृभाषेचा वापर नसतो. थोडक्यात ट्रान्सलेशन इथं काहीच केलं जात नाही. संरचनात्मक पद्धतीमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेशन करायची गरज नसते. आहे तसंच त्या सिच्युएशन मध्ये आपण बोलतो. ही संभाषण कम्युनिकेटिव्ह मेथड मध्ये सुद्धा या ठिकाणी तीच असते पद्धत. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ए व्याकरण भाषांतर पद्धती. प्रश्न क्रमांक 11, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. काय करायची आता मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची. काय करायची, वाचनाची आवड निर्माण करायची. मग एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, काय करायला पाहिजे. ज्यावेळेस मुलांमध्ये आवड निर्माण होईल वाचनाची, बरोबर, त्यांना पाठ्यपुस्तक आपण वाचायला सांगायचं. पाठ्यपुस्तक घे आणि वाच. त्यांना पाठाचा सारांश पाठ करायला लावायचं. लक्षात ठेवायचं पाठ करायला लावणं हे तुमचं कायम निगेटिव्ह आहे. नंतर मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर करणं, ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. वाचनाची काय लागेल, गोडी लागेल. आणि काय म्हटलंय, अनुरूप अशा बाल साहित्याचा वापर करणं. पाठाचे त्याच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे परत इथं पाठ करायला लावलं हे चुकीचं आले. पाठ्यपुस्तक वाचायला लावलं चुकीचे. तर लक्षात ठेवा मुलांना आवड निर्माण करायची असेल तर त्यांना जे काय आवडतं ते त्यांच्या समोर द्यायचं, बरोबर. आणि समजा बाल साहित्य त्यांना अनुरूप असं, त्यांच्या वयाला योग्य असं, म्हणजे ज्याच्यामध्ये चित्र जास्त असतील. नंतर या ठिकाणी इसाप नीतीसारख्या काही गोष्टी असतील ज्या मुलांना आवडतात आणि ती जर गोष्टींची पुस्तके आपण मुलांना दिली तर मुलं ते बघतील, त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल, बरोबर. म्हणजेच थोडक्यात ऑप्शन क्रमांक सी सोबत आपल्याला जायला काहीच अडचण नाही. ओके. प्रश्न क्रमांक 12, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. प्रश्न डबल आलाय आय थिंक. ठीक आहे, प्रश्न डबल आलाय, डबल. पुढे बघा, मुली वाचवा आणि मुली शिकवा. बघा, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता एक तक्ता आहे, एक चार्ट आहे. शिक्षिका भिंतीवरती काय करते, लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहायला आणि त्यावरती एक लहानसा परिचय लिहायला सांगते. म्हणजे काय करायचा, जो काय समजा तक्ता आहे, बरोबर, मुली वाचवा मुली शिकवा हा तक्ता नीट बघायचा आहे. त्याच्यावरती काही करायचंय, एक परिच्छेद लिहायचा आहे. येथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता. आता बघा इथं तक्ता जो वापरला, हा जो तक्ता आहे हा तक्ता कोणत्या प्रकारचा आहे एवढंच आपल्याला सांगायचंय. बाकी त्यांनी काय करायला सांगितलं काय नाही. तर इथं पहा, पहिला आहे अधिकृत सामग्री. अधिकृत सामग्रीला आपण प्रामाणिक सामग्री असं म्हणतो. ठीक आहे, प्रामाणिक सामग्री किंवा यालाच आपण म्हणतो ऑफिशियल. ठीक आहे, काय म्हणतो याला, ऑफिशियल म्हणतो. तर लक्षात ठेवा ही एक अधिकृत सामग्री आहे. म्हणजे आता मुली वाचवा मुली शिकवा म्हणजे शासनाने एखादी योजना राबवली असेल त्या संदर्भामध्ये जे काय बोर्ड्स किंवा तक्ते छापलेले असतात त्याचा जर वापर केला जात असेल म्हणजे भाषेच्या शिक्षणामध्ये तर ती एक अधिकृत सामग्री असते, ओरिजिनल. ठीक आहे, काय असते, अधिकृत सामग्री असते. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, इथं म्हणजे एकीकृत आहे का, म्हणजे इंटिग्रेटेड आहे का, तर इंटिग्रेटेड नाही याला म्हणायचं. विश्वसनीय आहे का, विश्वसनीय नाही म्हणायचं. किंवा निरुपयोगी आहे का, नाही. ठीक आहे, विश्वसनीय आहे परंतु त्याच्या आधी ही अधिकृत सामग्री, प्रामाणिक सामग्री एक ऑफिशियल आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे.
पुढीलपैकी कोणते विस्तृत वाचनाचं तंत्र नाही? विस्तृत वाचन म्हणजे एक्सटेन्सिव्ह रिडिंग, ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह रिडिंगचं या ठिकाणी तंत्र नाही, एक्सटेन्सिव्ह रिडिंगचं तंत्र नाही असं म्हटलंय. लक्षात ठेवायचं, सगळ्यात शेवटचा शब्द हा कायम वाचत चला. चालणे, चालणे, स्किमिंग, ठीक आहे, निहाळणे, स्कॅनिंग, सामूहिक वाचन आणि मूक वाचन. विस्तृत वाचन म्हणजे आपल्याला जर विस्तृत वाचन करायला सांगितलं, एक्सटेन्सिव्ह रिडिंग करायला सांगितलं, तर आपण यापैकी कोणतं करणार आणि कोणतं करणार नाही. बघा आपल्याला स्किमिंग करणार म्हणजे चालणार, आपण माहिती आपल्याला जी वाचायची ते आपण विस्तृत वाचन करतो म्हणजे या ठिकाणी ते स्किमिंग करणार. नंतर निहाळणे, आपल्या ठिकाणी निहाळणं होणार आहे, बरोबर ना, स्कॅनिंग आपलं होईल. नंतर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, सामूहिक वाचन. आपण विस्तृत वाचनामध्ये सामूहिक वाचन करू का, ग्रुप रिडिंग करू का? ग्रुप रिडिंग आपण या ठिकाणी करणार नाही. मूक वाचन करणार का, तर हा मूक वाचन करू. या ठिकाणी बघा अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही फक्त एकच विचार करायचा की समजा तुम्हाला इथं विस्तृत वाचनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्ही आनंदासाठी वाचता. कशासाठी? आनंदासाठी वाचन असतं हे, ठीक आहे. त्यानंतर जास्त तुम्हाला माहिती मिळवणं, जास्त माहिती मिळवणं असेल, ठीक आहे, माहितीसाठी तुमचं हे वाचन असतं. मग अशा प्रकारचं जर वाचन करत असाल तर त्यावेळेस तुम्ही सामूहिक वाचन करणार का? सामूहिक वाचन नाही करणार. आता बघा आनंदासाठी वाचन करता आपण थोडक्यात एखादी कादंबरी वाचन करतोय, बरोबर ना, कादंबरी वाचन असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही मूक वाचन करता, बरोबर ना. मग ती काय मोठ्याने वाचन नाही आपण करत. कादंबरी वाचन असेल तर ती मूक वाचन करणार, ती तुम्ही निहाळता आणि ती तुम्ही काय करता, चालता. म्हणजे त्याच्यातली तुम्हाला जी काही माहिती आहे ती प्रॉपर मिळावी यासाठी. परंतु सामूहिक वाचन मात्र याच्यामध्ये केलं जात नाही. लक्षात आलं? विस्तृत वाचन आपण हे इंडिव्हिज्युअली करू शकतो. प्रश्न 15 बघा. जर मूल त्याच्या सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय कमी किंवा ना बरोबर, ठीक आहे, ना सदृश्य म्हणजे ना बरोबर भाषिक पर्यावरणामध्ये राहत असेल, म्हणजे भाषिक पर्यावरण, भाषिक वातावरण त्या ठिकाणी खूप कमी असेल तर त्याच्या भाषा विकासास फार मर्यादित असतो. म्हणजे त्याचा भाषा विकास काय असतो, खूप मर्यादित असतो. तर वरील विधानास पुष्टी देणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आहे? म्हणजे हे जे काही विधान आहे की समजा जो काय त्याचा सुरुवातीचा काळ आहे, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी बाल्यावस्था आहे, त्या बाल्यावस्थेमध्ये अतिशय कमी किंवा ना बरोबर एखादं भाषेचं वातावरण त्याला उपलब्ध नसेल तर काय होतं, भाषा विकास खूप कमी प्रमाणामध्ये होतो. भाषेचा विकास काय होतो, खूप कमी प्रमाणामध्ये होतो. मग आता या विधानाला काय द्यायची, आपल्याला पुष्टी द्यायची. कोणता पर्याय असेल? वाक्य व्यवस्थेची समस्या, भाषेतील अर्थविचाराची समस्या, विकासाचा संवेदनशील काळ की जन्मस्थ सिद्धांत. काय असेल तर या ठिकाणी विकासाचा संवेदनशील काळ असतो. म्हणजे जो काही विकास होतो, बालकाचा विकास होतो, त्याच्यामधली ही एक अवस्था आहे, बाल्यावस्था असेल किंवा सुरुवातीचा टप्पा असतो. त्याच्यामध्ये कारण सुरुवातीचेच आपण म्हणतो की 4-5 वर्षापर्यंत मुलाच्या भाषेचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो आणि तो एक सेन्सिटिव्ह पिरियड असतो. सेन्सिटिव्ह पिरियड मध्ये आपण जेवढं त्याला चांगल्या प्रकारचं वातावरण उपलब्ध करून देऊ तेवढ्या चांगल्या प्रकारच्या भाषेचा विकास त्याचा होऊ शकतो. परंतु जर त्याला तशा प्रकारचं वातावरण उपलब्ध झालं नाही तर साहजिकच त्याच्या भाषेचा विकास हा चांगला होत नाही. आणि मग लक्षात ठेवा, या काळामध्ये जर भाषेचा विकास चांगला झाला नाही तर तो भविष्यामध्ये कधीच तसा होऊ शकत नाही. म्हणून या पिरियडमध्ये म्हणजे जो काही सुरुवातीचा काळ आहे त्याच्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त भाषेचा विकास होतो तर तेवढा पुढे कधीच होऊ शकत नाही. म्हणून हा एक सेन्सिटिव्ह पिरियड असतो. म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी भाषेचा विकास चांगला होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात इथं जर आपण चुकीचं शिकवलं तर चुकीचंच त्या ठिकाणी त्याच्याकडून शिकलं जातं आणि पुढे सुद्धा चुकीचंच या ठिकाणी नेलं जातं. म्हणून हा विकासाचा एक संवेदनशील काळ आहे. म्हणून भाषेचं वातावरण चांगल्या प्रकारचं उपलब्ध करून दिलं तर भाषेचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो. परंतु जर नाही झालं, अतिशय कमी किंवा ना सदृश्य जर असेल तर भाषेचा विकास हा या ठिकाणी मर्यादित स्वरूपामध्ये होत असतो. प्रश्न 16 बघा. डिस्ग्राफिया ही शैक्षणिक अक्षमता कशावरती परिणाम करते? डिस्ग्राफिया ही काय शैक्षणिक अक्षमता आहे. डिस्ग्राफिया, बरोबर. तर ग्राफिया म्हणजे लक्षात ठेवायचं लेखन. ग्राफिया म्हणजे लेखन. शब्द ध्वनी ओळखणे ज्यामुळे वाचनात अडचणी येतील.
बघा शब्द दोन्ही ओळखणं, तर ही डिस्लेक्सिया, ठीक आहे, ही वाचनाशी संदर्भात आहे. पुढं हालचाल आणि समन्वय, हालचाल आणि समन्वय, तर ही तुमचं डिस्फेजिया, बरोबर. त्यानंतर हस्ताक्षर, हस्ताक्षर आणि बारीक सारीक कारक कौशल्य, कारक कौशल्य म्हणजे तुम्ही जे काय हाताने वगैरे करतात ते, मग या ठिकाणी ही बारीक सारीक कौशल्य तुमची लेखनाशी संबंधित असतात, तर हे या ठिकाणी अक्षमता डिस्क्राफिया या ठिकाणी तुमची लेखनाशी संदर्भात आहे. ऑप्शन क्रमांक सी. संज्ञापन या ठिकाणी संज्ञापन नाही. तर लक्षात आलं, हस्ताक्षर आणि बारीक सारीक कौशल्य ही तुमच्या ठिकाणी डिस्ग्राफिया या शैक्षणिक अक्षमतेशी किंवा त्याच्यावरती परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 17 बघा. एक भाषा शिक्षक या नात्याने आता 8वीच्या वर्गातील मुलांच्या भाषिक विकासासाठी कोणती कृती कराल? आता भाषिक विकास करायचा आहे, बरोबर, भाषिक विकास करायचा आहे, तर त्यासाठी आपण कोणती कृती करणार? त्यांची पातळी समजून घेण्यासाठी नियमित चाचणी घ्याल, म्हणजे बाबा त्यांची पातळी काय आहे, लेवल काय आहे, यासाठी आपण नियमित रोजच चाचणी घ्यायची का? नंतर पाठ्यपुस्तकातून भाषा शिकवायची, पाठ्यपुस्तकातून भाषा शिकवायची का? लक्षात ठेवा, भाषिक विकासासाठी आपला पाठ्यपुस्तकातून भाषा शिकवणं हे निगेटिव्ह आहे, ठीक आहे. फक्त पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित राहणं हे निगेटिव्ह, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर गेलं पाहिजे. त्यांना लक्ष्य भाषेत संभाषण करण्याची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना काय करायची का टार्गेट लँग्वेज आहे त्याच्यातून संभाषण करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. पॉझिटिव्ह आहे. कृती आणि उपक्रम रिलियाचा वापर करायचा, रिलियाचा वापर करायचा का? आता वर्ग कोणता आहे? 8वीचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला टार्गेट लँग्वेज मधून संभाषण करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, ठीक आहे. लक्षात ठेवा की एक भाषा शिक्षक या नात्याने 8वीचा वर्ग आहे, 8वीचा वर्ग म्हणजे मातृभाषा असेल तुमची सेकंड लँग्वेज असेल, तर तीच तुमची काय असणार आहे? टार्गेट लँग्वेज असेल, त्याचा विकास करायचा आहे. म्हणजे आता प्रश्नाच्या जे ऑप्शन आहेत त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी भाषा वापर करण्याची संधी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात योग्य, ठीक आहे. बाकी कृती आणि उपक्रमात रिलियाचा वापर करणं म्हटलंय, कृती आणि उपक्रमामध्ये, ठीक आहे. मग याच्यामधून वापर होईल, परंतु हा जो वापर आहे हा तुम्हाला लहान गटामध्ये झालेला असतो, म्हणून त्यातून तुमचा जेवढा काही विकास व्हायचा मुलांचा तेवढा इथे विकास झालेला असतो. आता आपला 8वीचा वर्ग चालू आहे, पाठ्यपुस्तकातून भाषा निगेटिव्ह आणि नियमित चाचणी घेतली म्हणजे भाषेचा विकास होईल अजिबात नाही, ठीक आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक चुकीचा, तर तुमचं सी उत्तर या ठिकाणी करेक्ट येईल. टार्गेट लँग्वेज, बरोबर. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 18. लक्षपूर्वक ऐकणे ही टिंबटिंब क्षमता असून दुसऱ्याच्या शाब्दिक तसेच अशाब्दिक संदेशांना यथायोग्य प्रतिसाद देणे होय. लक्षपूर्वक काय करणं? ऐकणं ही काही क्षमता आहे. कोणती क्षमता आहे? ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या शाब्दिक आणि अशाब्दिक संदेशांना यथायोग्य प्रतिसाद दिला जातो किंवा देणे होय. पाठ करणं आहे का? नाही, पाठ करणं निगेटिव्ह. समजून घेणे आहे, पण तिथं पाठ करणं आलं निगेटिव्ह. समजून घेणं आणि विश्लेषण करणं, लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे काय? समजून घेणं, विश्लेषण करणं. बरं, अभिप्राय देणं आणि विश्लेषण करणं म्हणजे फीडबॅक देणं आहे का? इथं आपल्याला म्हटलंय लक्षपूर्वक ऐकणं आणि त्याला काय म्हणलं? यथायोग्य प्रतिसाद देणं, ठीक आहे. अभिप्राय देणं आणि इथं म्हणलंय संश्लेषण करणं. सांगा यापैकी कोणता असेल करेक्ट? तर बघा, लक्षपूर्वक ऐकतो म्हणजे आपण काय करतो माहिती का? सगळ्यात महत्वाचं समजून घेत असतो. सगळ्यात महत्वाचं काय असतं? पा समजून घेत असतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मागाच्या प्रश्नामध्ये तुम्ही वाचन करता, तुम्ही श्रवण करता, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असं तुमचं आकलन. समजून जर नाही घेतलं तर पुढचा काय बोलतो हे आपल्याला कळणारही नाही, बरोबर की नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी समजून घेणं. आता बघा, समजून घेणं याच्यामध्ये आहे, ए मध्ये आहे, परंतु या ठिकाणी पाठ करणं आलं म्हणून पहिला चुकीचा. सी मध्ये अभिप्राय देणं आणि विश्लेषण करणं, त्यामुळे चुकीचं येईल. इथं अभिप्राय आणि संश्लेषण करणं चुकीचं येईल. ऑप्शन क्रमांक बी तुमचं उत्तर येईल की समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं त्या माहितीचं विश्लेषण करणं. विश्लेषण केल्यानंतर काय होईल? दुसऱ्याच्या शाब्दिक आणि अशाब्दिक शब्द जे काय आहेत किंवा या ठिकाणी जो संदेश आहे त्याला आपल्याला जो पाहिजे तसा या ठिकाणी प्रतिसाद देता येतो. जोपर्यंत आपण विश्लेषण करत नाही किंवा समजून घेत नाही तोपर्यंत हे आपल्याला करता येत नाही, ठीक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 19. मुलांच्या भाषा पूर्वस्थितीचं डॅश हे वैशिष्ट्य आहे. भाषा पूर्वस्थिती म्हणजे या ठिकाणी जो काही भाषेचा विकास होतो, लँग्वेज डेव्हलपमेंट होते, तर त्याच्यामधली भाषा विकसित होण्यापूर्वीची स्थिती, त्या स्थितीचं वैशिष्ट्य कोणतं?
रडणे, हुंकारणे, बडबडणे, एक शब्द बोलणे किंवा उच्चारणे, दोन शब्द बोलणे, संदेशात्मक बोलणे. काय येईल तर करेक्ट आहे की या ठिकाणी सगळ्यात आधी रडणं महत्वाचे. भाषेचा विकास होण्याआधी सगळ्यात महत्वाचा जन्म झाल्यासोबत तो रडला पाहिजे, तर रडल्यानंतर आपण म्हणू शकतो की त्याची आता भाषा विकसित होईल. नंतर या ठिकाणी त्यांनी हुंकार टाकला पाहिजे आणि या ठिकाणी बडबडणे म्हणजे बबलिंग केलं पाहिजे, बरोबर ना. तर मग ही वैशिष्ट्ये भाषा पूर्वस्थितीची आहेत. आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी एक शब्द बोलेल, दोन शब्द बोलेल आणि मग संदेशात्मक बोलणं या ठिकाणी होईल. लक्षात ठेवा हे भाषा विकसित होण्यासाठी टप्प्याने क्रम दिलेले आहेत. परंतु आपल्याला विचारले भाषा पूर्वस्थिती कोणती, तर रडणं, हुंकारणं आणि बडबडणं आहे. आणि भाषेचा विकास या टप्प्याने होतो. भाषेचा विकास कसा होतो, कोणत्या टप्प्याने होतो विचारलं तर लक्षात ठेवायचं आधी रडणं असेल, कोणतं असेल यापैकी, रडणं असेल, हुंकार असेल, बडबडणं असेल. नंतर एक शब्द बोलेल किंवा तो उच्चारण करेल, नंतर दोन शब्द बोलेल आणि त्याच्यानंतर मग संदेशात्मक बोलणं म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये तो आपले मत या ठिकाणी मांडत असतो. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भाषा पूर्वस्थितीचं वैशिष्ट्य. प्रश्न शेवटचा आहे बघा. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजे लक्षात ठेवायचं योग्य आहे. ठीक आहे, योग्य आहे भाषा शिक्षणाच्या संदर्भात. दुसरी भाषा शिकताना तिच्या मूळ भाषिकाप्रमाणे उच्चारण करणं, म्हणजे दुसरी भाषा आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस मूळ भाषिकाप्रमाणे उच्चारण केले पाहिजे, चुकीचं आहे. दुसरी भाषा शिकताना पहिली भाषा अडथळा आणेल का. दुसरी भाषा शिकताना पहिली भाषा अडथळा उत्पन्न करेल का, नाही. दुसरी भाषा शिकण्यात पहिली भाषा मदतरूप ठरते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस टार्गेट लँग्वेज शिकता त्यावेळेस पहिली भाषा काय करते, मदतरूप ठरते. भाषा शिकण्यासाठी व्याकरण येणं गरजेचं असतं. म्हणजे भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर त्यासाठी आधी व्याकरण येणं गरजेचं आहे. अशी पूर्वअट असते का, तर अजिबात नाही. म्हणून हे डी चुकीचं येईल. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपला करेक्ट आहे. ठीक आहे, बरेच प्रश्न आपण रिपीट घेतलेले होते. ठीक आहे, रिपीट घेतले होते बरेच जण. इथं पाठीमागचे प्रश्न बघितल्यामुळे चुकलं नाही बऱ्याच जणांचं. लक्षात ठेवा पहिली भाषा म्हणजे जी काय असते ती दुसऱ्या भाषा शिकताना मदत करत असते. तर हे या ठिकाणी योग्य विधान येईल ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे 20 प्रश्न बऱ्याच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. कोणाला काय अडचण आहे का, तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, 16 पैकी किती, 20 पैकी 16. छान, चांगला स्कोर आहे.